दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते शिवाजी पार्क आणि शिवसैनिकांनी गच्च भरलेलं मैदान आणि या मैदानाने अनेक दसरा मेळावे गाजवलेले आहेत। यंदाचा दसरा मेळावा आणखीन खास असणार आहे कारण यावेळेला ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार असल्याची शक्यता आहे। त्यामुळे मनसे आणि उभाटा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह बघायला मिळतोय। मात्र या दसरा मेळाव्यावरती पावसाचं सावट सुद्धा आहे। दसरा मेळावा अवघ्या काही दिवसांवरती आला असतानाच मुंबईत पावसानं जोर धरलेला आहे आणि शिवाजी पार्कात सगळीकडे चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय। या मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कला येत असतात आणि या सर्व शिवसैनिकांची सोय नेमकी कशी करायची यावरती पक्षामध्ये आता बैठकांचं सत्र सुरू झालेलं आहे। दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला ठाकरेंना दिलाय। तर पाटलांच्या सल्ल्यावरती सुषमा अंधारे यांनी पलटवार केलाय। उद्धवजींनी काय करायचं यात त्यांना बऱ्याच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही, पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून तर आमची पार्टी लोकशाही पद्धती झाली। पण मी सुतोवाच केलंय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू। परवाच्या सभेमध्ये ही सभा ऑनलाईन करू असं उद्धवजींनी करावं। निश्चितपणे चंद्रकांत दादा आपल्या या प्रस्तावाचा विचार करता येईल, पण मला असं वाटतंय की या सगळ्या संबंधाने आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात। कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे, खरं तर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही। पण तरीसुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा। दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यावरती संजय राऊतांनी काय म्हटलंय ते सुद्धा बघूया। बघा, दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे। काल रात्री आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली। रात्री आम्ही ऑनलाईन बैठक घेतली। सगळ्यांचा उत्साह आहे, सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येनं। पाऊस वादळ वारा किती संकट असलं तरी शिवाजी पार्कात शिवतीर्थावर मेळावा होणार। आम्ही असं म्हणतो, मराठवाड्यातला राज्यातले शेतकरी 10 दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे।